नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आम्ही चालले गावी 8 दिवसासाठी, सुट्टी काढूनच आम्ही 8 दिवसासाठी चाललोय। ते इथून पुढचे ब्लॉग तुम्ही गावाकडचे असतील ते नक्की तुम्ही बघा शेवटपर्यंत। बंद करू आवाज काय करू? आवाज वाढवा ना, वाढवू स्टेटसला ठेवायचं मला। बंद कर। काय कधीपर्यंत होतात बघ ना। बघू शकता गावी सुद्धा पाऊस लागून गेलेला आहे आणि खूप थंड, छान वातावरण, छान झाले, थंडावा आहे। मुंबईला एवढी गरमी आहे पण गावाला अजिबात गरमी जाणवत नाही, पाऊस आधी मधून येऊन जातोय, त्यामुळे वातावरण पण एकदम मस्त झाले। बघू शकता आणि वातावरण पण बाहेरचं कसं दिसते बघा। बघू शकता गावाकडचे वातावरण किती छान झाले, पावसाचं वातावरण झालेलं आहे गावाकडे। यावर्षी लवकरच पाऊस आले, मे मध्ये, नाही तर जून मध्ये पाऊस चालू होतो। यावर्षी लवकरच पाऊस चालू झाला, डेली रोजचा पाऊस येतोय गावी। दुपार चालू झाली की दुपारनंतर पावसाचेच वातावरण चालू होते। बघू शकता मस्त वातावरण झाले बाहेर। कसं वातावरण मस्त वाटतंय ना। जून महिना आल्यासारखं वाटते, बाहेर वातावरण मस्त वाटते। यावर्षी मे मध्ये गरमी जाणवणारच नाही ना, पाऊस रोजचा पाऊस येतो त्यामुळे गरमी तर नसणारच गावी। थांबा, बघू शकता पाऊस कसा पडतोय त्या डोंगरावरती। काळे काळे ढग आलेत, नुसते काळे काळे ढग आहेत। मस्त वाटते बाहेर नुसतं। नदीवर झाड पडलं।
बापरे, किती मोठा पाऊस, काही पुढचं दिसत नाहीये, एवढा पाऊस आहे गावाला. खूप पाऊस आणि वादळ आहे जोराचं. बापरे, हे बघा घराचे नुकसान काय झाले बघा, पत्रे वगैरे पडले आहेत. किती जोराचा पाऊस आहे बघू शकता तुम्ही. जुलै महिना वाटायला लागले गावाला. खूप मजा आहे पावसाची. पुढे जायचं जोरात पाऊस लागतो. काहीच दिसत नाही पुढे. फायनली आम्ही पोहोचले आमच्या गावी घरी. खूप पाऊस, रस्त्याला खूप पाऊस मोठा होता आणि आमच्या गावी पण पाऊस खूप मोठा पडलाय. तर चला उतरूया.